इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू दॅट स्पेरिकल शेल बघूया. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी spherical shell uniformly charged spherical shell. बरं बघा, हा एक स्पेरिकल शेल आहे आणि याच्यावर आपण युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. सपोज प्लस क्यू इज द युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द सरफेस ऑफ द स्पेरिकल शेल. ओके, मग लिहा बरं, पहिलं स्टेटमेंट लिहा. सपोज प्लस क्यू, कॅपिटल लिहा, प्लस क्यू is the charge distributed over the hollow spherical conductor over the surface of over the surface of hollow spherical conductor having radius capital R लिया. आलं का लक्षात? ओके, आता सपोज आपल्याला हा जो पॉईंट पी आहे, या पॉईंट पीला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आणि हा जो पॉईंट आहे हा आर इतक्या डिस्टन्सवर आहे फ्रॉम दी सेंटर ओ. ओके, या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. मग नेक्स्ट स्टेटमेंट लिहा. लेट पी बी द पॉइंट, लेट पी be the point at a distance r, small r लिया, from the center at which electric intensity is to be find out. बरं, आता आपण इथं एक एनक्लोज्ड सरफेस काढणार आहे. कधी लक्षात घ्या, गॉस थेरमचं ॲप्लिकेशनने जर कधी आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायची असेल तर एक एनक्लोज्ड सरफेस काढावं लागतं आणि ते एनक्लोज सरफेसवर हा पॉईंट पी असावा लागतो. मग आता एनक्लोज सरफेस काढण्यासाठी आपण असा एक शेप घेऊ की ज्याच्याने आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला इझिली मिळेल.
आलं का लक्षात? मग हा स्पेरिकल शेल आहे, तर आपण एनक्लोज सरफेस इन द फॉर्म ऑफ स्पियर ड्रॉ करणार आहे. आलं का लक्षात? आणि त्या सरफेसवर हा पॉईंट पी असणार आहे. ओके, मग आपण असा गॉसियन सरफेस काढणार आहे. बघा, हा ॲक्च्युली स्पियर आहे बरं का मुलांना. हा ॲक्च्युली स्पियर आहे. हा स्पेरिकल गॉसियन सरफेस आहे. enclosed surface. आलं का लक्षात? आपण हा स्पेरिकल गॉसियन सरफेस काढलेला आहे, जो काय बरं एनक्लोज्ड आहे. नेक्स्ट स्टेटमेंट लिहा, ड्रॉ गॉसियन सरफेस, ड्रॉ गॉसियन सरफेस in the form of concentric sphere, in the form of concentric sphere of radius small r लिहा, of a radius small r. आता बघा, आपण काय करणार आहोत, हा जो गॉसियन स्पियर आहे त्यामध्ये आपण हा पॉईंट पी, अराउंड द पॉईंट पी आपण एक छोटासा स्मॉल सरफेस ड्रॉ करणार आहे. हा सपोज हा एक स्मॉल सरफेस आहे अराउंड द पॉईंट पी. आलं का लक्षात? या सरफेसला आपण म्हणूया डी एस. ओके, मग ह्या डी एसचा हा झाला एरिया वेक्टर, कारण एरिया वेक्टर नेहमी कसा असतो बरं, परपेंडिक्युलर टू द गिव्हन सरफेस. ओके, मग नेक्स्ट स्टेटमेंट लिहा, लेट डी एस बी द स्मॉल सरफेस एरिया with a small surface area around point P. लिहा, असं लिहा वेक्टर डी एस. मग पुढे लिहा इट्स एरिया वेक्टर, इट्स एरिया वेक्टर बघा. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि एरिया वेक्टर डी एस यांच्यामधला अँगल किती आहे बरं, 0. मग नेक्स्ट स्टेटमेंट लिहा, अँगल बिटवीन वेक्टर ई अँड वेक्टर डी एस इज 0, इज 0. तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहू शकतात थीटा इक्वल्स टू 0, थीटा इक्वल्स टू 0. बरं, इथपर्यंत आलं का प्रत्येकाच्या लक्षात? बरं, आता बघा, आपण जर बघितलं तर ह्या डी एस थ्रू इलेक्ट्रिक फ्लक्स किती असणार आहे बरं, वेक्टर ई डॉट डी एस, इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द स्मॉल एरिया डी एस किती असणार आहे, वेक्टर ई डॉट डी एस. बरोबर आहे का? बघा, इलेक्ट्रिक फ्लक्स त्याला डी फाय म्हणू, थ्रू स्मॉल सरफेस डी एस हा जो स्मॉल सरफेस डी एस आहे याच्या थ्रू इलेक्ट्रिक फ्लक्स इथे असणार आहे डी फाय
इक्वल्स टू वेक्टर ई डॉट डी एस. म्हणजे काय बरं, ई डी एस कॉस झिरो आहे ना. पण कॉस झिरोची व्हॅल्यू किती असते रे मुलांनो, 1. म्हणजे ई इंटू डी एस इंटू 1 म्हणजे काय आलं, ई डी एस. हा झाला फ्लक्स थ्रू द स्मॉल डी एस. पण आपल्याला फ्लक्स फाइंड आउट करायचा आहे ओव्हर द होल गॉसियन सरफेस. आणि तो कसा फाइंड आउट करणार, याचं इंटिग्रेशन करून एकदा बघितलं आपण है ना. सो टोटल फ्लक्स ओव्हर द होल गॉसियन सरफेस किंवा गॉसियन स्पियर काय येणार बरं, टोटल फ्लक्स ओव्हर द गॉसियन सरफेस इंटिग्रेशन ऑफ डी फाय है ना. टोटल फ्लक्स ओव्हर दिस गॉसियन सरफेस काय, इंटिग्रेशन ऑफ डी फाय म्हणजे काय, ई डी एस, इंटिग्रेशन ऑफ ई डी एस. ई जर आपण बाहेर घेतला, इंटिग्रेशन ऑफ डी एस. बरं, आता मला सांगा इंटिग्रेशन ऑफ डी एस आपण काय टाकू शकतो, कोणी सांगतं का बरं. इंटिग्रेशन ऑफ डी एस आपण काय टाकू शकतो, हां, टोटल सरफेस एरिया. मग टोटल सरफेस एरिया कोणाचा, तर या गॉसियन स्पियरचा. आलं का लक्षात. मग आपल्याला पुट करायचं आहे बघा, पुट इंटिग्रेशन ऑफ डी एस इज इक्वल्स टू 4 पाय आर स्क्वेअर. 4 पाय आर स्क्वेअर काय बरं, हा सरफेस एरिया ऑफ गॉसियन स्पियर. आलं का लक्षात. हा काय, सरफेस एरिया ऑफ गॉसियन स्पियर. हा गॉसियन स्पियरचा सरफेस एरिया आहे, समजलं का. मग काय येते बघा, फाय इक्वल्स टू ई इंटू काय बरं, 4 पाय आर स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 1 देऊ आपण. आणि आपण आता गॉसियन थेरम बघितला होता, गॉस थेरम. काय बरं गॉस थेरम, हा जो टोटल फ्लक्स ओव्हर द एनक्लोज सरफेस इज द नेट चार्जेस डिवाइडेड बाय परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस है ना. सो अकॉर्डिंग टू गॉस थेरम, गॉस थेरम काय बघितलेला आपण, की टोटल फ्लक्स इज इक्वल्स टू काय बरं, नेट चार्जेस डिवाइडेड बाय परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस. नेट चार्जेस कुठे बरं, ह्या गॉसियन सरफेसच्या आतमध्ये. नेट चार्जेस किती बरं या गॉसियन सरफेसच्या आतमध्ये, तो क्यू आहे. आलं का लक्षात. एवढे सारे या गॉसियन सरफेसच्या आतमध्ये क्यू नेट किती बरं, प्लस क्यू आहे ना. मग इथं क्यू नेटची व्हॅल्यू काय टाकायची आपल्याला, नेट चार्ज किती बरं ॲक्च्युली आपल्या स्पियरमध्ये क्यू आहे. मग जर कधी आपण इथं फ्लक्स इज इक्वल्स टू प्लस क्यू अपॉन काय बरं, एप्सिलॉन नॉट. याला इक्वेशन नंबर काय दिलं बरं, 2. आपण हे फ्लक्स काढलं बाय कॅल्क्युलेशन आणि हे फ्लक्स मिळालं बाय गॉस थेरम. दोघांना आपण इक्वेट करूया. इक्वेट 1 and 2. वन अँड 2 इक्वेट केलं, ई इंटू 4 पाय आर स्क्वेअर क्यू अपॉन काय बरं, ॲप्सिलॉन नॉट. म्हणजे ई इक्वल्स टू काय आलं, क्यू अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर. याला असं लिहू शकतो किंवा आपण असं रिअरेंज करतो त्याला,
ई इक्वल्स टू 1/4πε0 Q अपॉन आर स्क्वेअर. बघा, दिस इज द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू दिस युनिफॉर्मली चार्ज हॉलो स्पेरिकल कंडक्टर किंवा स्पेरिकल शेल. आलं का लक्षात? बघा, हे डेरिवेशन तुम्हाला बऱ्याच वेळा 3 मार्क्ससाठी विचारलं जातं. ओके, लिहून घ्या. इथं असं काही नाही बरं का रे, नाही तर परत तसंच काढून देणार, काहीतरी चुकून झालेलं आहे ते, है ना. हे असं काही नाही आहे तिथं.
बरं झालंय का? हां, बरं आता बघा, आपल्याला जर हाच फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी जर विचारला, तर आता बघा, जर सिग्मा सरफेस चार्ज डेन्सिटी असेल, हे बघा, सिग्मा जर सरफेस चार्ज डेन्सिटी असेल, सिग्मा सरफेस चार्ज डेन्सिटी, बरं बघा, डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज 3 प्रकारचं असतं, जे आपण 11ला बघितलेलं. मग हे जे डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज 3 प्रकारचं असतं, त्याच्यापैकी आपण बघितलेलं पहिलं लिनियर चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट लेंथ डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली अलॉंग द लेंथ ऑफ कंडक्टर. लॅम्बडाने आपण डिनोट केलं होतं Q/L. त्यानंतर दुसरं बघितलं होतं आपण सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली ऑन इट्स सरफेस. हे बघा, सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली ऑन इट्स सरफेस एरिया, म्हणजे ऑन द सरफेस एरिया ऑफ कंडक्टर, त्याला काय म्हटलं आपण? सिग्मा. म्हणजे बघा, सिग्मा काय बरं? चार्ज पर नेट एरिया, म्हणजे क्यू नेट अपॉन काय बरं? एरिया. एरिया कोणाचा? सरफेस एरिया कोणाचा माहिती आहे का? हा कंडक्टरचा. मग आता बघा, इथं नेट चार्ज किती बरं? क्यू आहे, आणि सरफेस एरिया ऑफ कंडक्टर म्हणजे हा मधला जो आहे, हा सरफेस एरिया ऑफ कंडक्टर आहे. मग या सरफेस एरिया ऑफ कंडक्टर किती बरं? 4πR². मग बघा, सिग्मा इक्वल्स टू क्यू अपॉन 4πR². म्हणजे आपल्याला क्यूची व्हॅल्यू आपण काय टाकणार माहिती आहे का? सिग्मा इंटू 4πR². बघा, ही व्हॅल्यू आपल्याला इथं टाकायची. मग आपल्याला हा फॉर्म्युला येणार इन टर्म्स ऑफ सिग्मा. बरं, कसा येतो बघा? E इक्वल्स टू 1/4πε0 1/4π, किंवा हे बघा, हे तर आपल्यासाठी लिहिलेलं आहे, समजलं का? इथं डायरेक्ट मी लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. काय करायचं इथं बघा, इथं आपण काय टाकणार आहोत? पुट सिग्मा इक्वल्स टू काय बरं, किंवा क्यू इक्वल्स टू काय बरं? सिग्मा इंटू 4πR². म्हणजे ई इक्वल्स टू काय येतं सांगा? 1/4πε0 सिग्मा 4πR² अपॉन स्मॉल r². बघा, 4π विल गेट कॅन्सल. म्हणजे काय आलं आपल्याला फॉर्म्युला? E इक्वल्स टू सिग्मा r² अपॉन ε0 स्मॉल r². बघा, हा आला इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. समजलं का? ओके, म्हणजे डायरेक्ट तुम्ही हे लिहू शकतात, सिग्मा सरफेस चार्ज डेन्सिटी आहे. समजलं का? ओके, लिहून घ्या.
आलं का लक्षात? बरं, आता आपल्याला सपोज त्यांनी विचारलं की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या सरफेसवर किती असणार आहे. हे बघा, आता आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड द स्पेरिकल शेल काढला, बरोबर आहे की नाही. मग स्पेरिकल शेलवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती, म्हणजे ह्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल ऑन द स्पेरिकल शेल. मग त्यावेळेस आपल्याला स्मॉल आर रिप्लेस करायचा बाय कॅपिटल आर. आपण हे बघा, इथं ह्या पॉईंट पीला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा हा फॉर्म्युला तयार केला, बरोबर आहे का, किंवा हा तयार केला है ना, हा तयार केला. जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला ह्या पॉईंटला काढायची असेल ऑन द सरफेस ऑफ स्पेरिकल शेल, ह्या सरफेसवर, तर आपल्याला इथून तर हे डिस्टन्स किती बरं, कॅपिटल आर. म्हणजे स्मॉल आरला रिप्लेस करून काय लिहायचं, कॅपिटल आर. समजलं का. मग बघा आता याच्यात सपोज आपण हा पहिला फॉर्म्युला याच्यातला फाइंड आउट केलेला. ओके, आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई ऑन द सरफेस ऑफ कंडक्टर, ई ऑन द सरफेस ऑफ कंडक्टर. ओके, आपण हा पहिला फॉर्म्युला फाइंड आउट केला. दुसरा आपण याच्यातला करू, ई ऑन द सरफेस ऑफ स्पेरिकल शेल. ई म्हणजे काय बरं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. त्याला असं म्हणूया, ईएस म्हणूया. चला, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द सरफेस ऑफ स्पेरिकल शेल है ना. आता हा स्पेरिकल शेल मी परत काढतो बरं का, इथं म्हणजे आपल्याला समजेल. हा स्पेरिकल शेल आहे, त्याची रेडियस कॅपिटल आर आहे. आणि आपल्याला ह्या पॉईंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायची. हे बघा, ह्या पॉईंटला ते विचारतायत इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द सरफेस किती. समजलं का. मग आपल्याला काय करायचं आहे, फक्त रिप्लेस स्मॉल आर बाय कॅपिटल आर. कारण मग गॉसियन सरफेस आपण हा एवढा नाही काढणार, आपण गॉसियन सरफेस याच्यावरूनच काढणार. त्याचा रेडियस किती येणार, कॅपिटल आर है ना. आपण फक्त इथं लिहिणार रिप्लेस आर बाय कॅपिटल आर. समजलं का. मग काय फॉर्म्युला येणार बघा बरं का. आता काय फॉर्म्युला येणार, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द सरफेस 1/4 पाय एप्सिलॉन नॉट कॅपिटल क्यू अपॉन आर स्क्वेअर. आणि इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी, तर इथं जर कॅपिटल आर स्क्वेअर टाकला, कॅपिटल आर स्क्वेअर कॅन्सल होतो. आणि सिग्मा अपॉन काय असेल बरं, एप्सिलॉन नॉट. आलं का लक्षात. म्हणजे ई इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी, ई एस इज इक्वल्स टू, एक स्टेप लिहितो वाटलंच तर. हे बघा, ई सिग्मा आर स्क्वेअर, हा 6 नाही आहे बरं का, सिग्मा नीट काढा, नाही तर पुढे जाऊन त्याला 6 टाकणार, मग गडबड. परत म्हणणार सर मी तर फॉर्म्युला बरोबर टाकला होता, पण तू 6ने मल्टिप्लाय केलं त्याचं काय आहे ना. आर स्क्वेअर काय झाला, कॅन्सल. मग ई एस इज इक्वल्स टू काय बरं, सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. समजलं का. म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द स्पेरिकल सरफेस ऑफ स्पेरिकल शेल. बरं, आता इकडे लक्ष द्या. हा जर पॉईंट आतमध्ये असेल तर, आता इकडे लक्ष द्या, परत इकडे लक्ष द्या, मग तुम्ही लिहा. सपोज हा पॉईंट या कंडक्टरच्या आतमध्ये हा पॉईंट असेल तर, इथं पॉईंट आहे, इथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची आहे इनसाइड द
स्पेरिकल शेल. आलं का लक्षात? मग इनसाइड द स्पेरिकल शेल कसा आपण फॉर्म्युला तयार करू शकतो बघा. आता सपोज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इनसाइड द स्पेरिकल शेल. सेकंड, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इनसाइड स्पेरिकल शेल इनसाइड द स्पेरिकल शेल. आता बघा, हा स्पेरिकल शेल आहे किंवा हॉलो स्पेरिकल कंडक्टर आहे, किंवा त्याला आपण काय म्हणतो, हॉलो स्पेरिकल कंडक्टर. मी पर्पजली लिहितोय कारण आपल्याला दोघेही नावं लक्षात असायला पाहिजे. बरं, आता आपण एक प्रॉपर्टी बघितली होती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स रिलेटेड. प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन. इलेक्ट्रिक फील्ड लाईन इन्सुलेटरमधनं पास होते का? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कॅन पास थ्रू द इन्सुलेटर. इन्सुलेटरमधनं पास होता. पण जर कधी कंडक्टर असेल, बघा हा कंडक्टर आहे, बरोबर आहे ना, तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स नेवर पास थ्रू दिस कंडक्टर. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इनसाइड द कंडक्टर नेवर एक्झिस्ट. कंडक्टरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड एक्झिस्ट नसते. का? कारण आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सच जात नाहीत. मग जर याच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड लाईन जात नाही तर याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड नेहमी काय राहते? झिरो राहते. इलेक्ट्रिक फील्ड झिरो आहे म्हणून इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कोणत्याही पॉईंटला काय बरं? झिरो. आलं का लक्षात? मग आपण इथं एक कारण लिहिणार की इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स नेवर पास थ्रू द कंडक्टर. आलं लक्षात? बघा, इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर is zero since electric field lines never pass through the conductor. Through लिया, inside लिया, म्हणून इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट एनी पॉइंट इनसाइड इज ऑलवेज व्हॉट? झिरो. समजलं का? म्हणजे आपण हा सेकंड पार्ट, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इनसाइड द स्पेरिकल शेल किंवा इनसाइड द हॉलो स्पेरिकल कंडक्टर नेहमी काय असते बरं? झिरो. समजलं का? लिहून घ्या मग. इथं डायग्राम जरी काढली, डायग्राम का काढायची आपल्याला? प्रत्येक वेळेस समजण्यासाठी डायग्राम काढा. हा स्पेरिकल शेल आहे, हा सेंटर आहे, तर ह्या कोणत्याही इनसाइड पॉइंटला
कोणता इनसाइड पॉईंट असेल या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय बरं 0. बरं, आलं का रे लक्षात? ओके. बरं, म्हणजे आता आपल्याला या स्पेरिकल शेल रिलेटेड कोणते कोणते फॉर्म्युले आहेत याच्यात आपल्याला लक्षात ठेवायचे ते आपण समजून घेऊ. चलायचं पुढे. लिहिलं प्रत्येकाने? हां, बघा मग आता बघा, म्हणजे आपल्याला इन जनरल याचे फॉर्म्युले काय काय लक्षात ठेवायचे. बघा, ई 1/4 आता मी एप्सिलॉन नॉट के लिहितोय बरं का रे. आपण तिथं के मेन्शन केला नव्हता, एरस सर्वीकडे असं आपण गृहीत धरलं होतं. के म्हणजे काय रे? के म्हणजे काय? हां, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. कधी ती एअर असेल तर 1 असेल, मायका किंवा ग्लास असेल तर त्याची व्हॅल्यू 3 असू शकते, 4 असू शकते. आलं का लक्षात? काय बरं? Q/R² किंवा कॅपिटल R², है ना. हा पहिला फॉर्म्युला ई. ओके. दुसरा फॉर्म्युला आपण त्याचा काय लिहिला बरं? ई = 1/4 एप्सिलॉन नॉट. नाही, तो नका घेऊ. आता आपण इन टर्म्स ऑफ सिग्मा बघूया. इन टर्म्स ऑफ सिग्मा ई
सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट के काय बरं कॅपिटल आर स्क्वेअर अपॉन नाही कॅपिटल आर स्क्वेअर आहे का बरोबर आहे अपॉन स्मॉल आर स्क्वेअर आहे हाच लिहिला का फॉर्म्युला ओके है ना हा आपण फॉर्म्युला लिहिला आउटसाइड स्पेरिकल शेल समजलं का रे ॲट एनी पॉइंट आउटसाइड आणि के काय इथं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट मी लिहित नाही कारण एकदा आपण लिहिलेलं आहे सर्व दुसरा याच्यातला फॉर्म्युला काय घेतला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द सरफेस ऑफ स्फेरिकल शेल ऑन द सरफेस ऑफ स्फेरिकल शेल काय बरं ऑन द सरफेस ऑफ स्फेरिकल शेल ई ऑन द सरफेस 1/4 पाय एप्सिलॉन नॉट के क्यू अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर आणि इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी काय बरं सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट के एअर असेल तर केची व्हॅल्यू काय टाकणार 1 आणि तिसरा फॉर्म्युला इनसाइड स्पेरिकल शेल काय बरं फॉर्म्युला इनसाइड स्पेरिकल शेल इक्वल्स टू 0 समजलं का हे आपल्याला याच्यातले फॉर्म्युले 1 2 3 4 आणि 5 फॉर्म्युले लागतील आपल्याला MCQ साठीच फार इम्पॉर्टंट आहे आले लक्षात की इथं काय बरं डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट एअर असेल तर प्रत्येक ठिकाणी केची व्हॅल्यू काय टाकायची 1 ओके लिहून घ्या ही समरी आपल्या हे सर्व फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे लिहा What comes under tetra? बरं हे आलं का इथपर्यंत लक्षात काही कोणाला डाऊट बरं याच्यावर आपण एक न्यूमेरिकल घेऊ लिहा बरं
comes under kingdom a Munira. sphere of radius, Very good, Siddhant, yes. a sphere of radius 10 centimeter carries a charge of Examples. carries a charge of 1 microcoulomb. Most common last ones. Okay, Siddhant. What is the example of protesta? Calculate Yes, standard. the electric field Amoeba or Eugenia, Magnesium. बरं जेव्हा जेव्हा ते इलेक्ट्रिक फील्ड म्हणतील कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड ती काय समजायची आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आलं का लक्षात कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड फर्स्ट at a distance of 30 centimeter 30 centimeter from the center of sphere Yes, notochord is present and notochord is absent. Is the difference between non-chord. second at the surface of the sphere आणि थर्ड लिहा Yes, so there are 5 kingdoms. कौन से? Monera, Protesta, Panjai, Blandy and Arabia. at a distance of इसके बाद Animalia में 2 parts. कौन से? Non-chordata. 5 centimeter उसके बाद non-chordata में there are 10 phyla. कौन से? Prolifera, Mimeria, Pinoflora, then Platyhelminths, Russet from the center of the sphere Arthropoda, then from the center of the sphere Hemichordata. बरं आता बघा आपल्याला काय काय विचारलेलं आहे त्यांनी बघा पहिल्यांदा हा तो स्पेरिकल शेल आहे कोणता शेप आहे बरं हा स्पेरिकल शेल आहे स्पेरिकल शेल म्हणजे हॉलो स्पेरिकल कंडक्टर आहे बरोबर आहे आता या हॉलो स्पेरिकल कंडक्टर अशा पद्धतीने दिलेला आहे डायग्राम नाही काढली तरी चालते पण आपल्याला जर समजून घ्यायचं असेल आपल्या स्वतःसाठी तर डायग्राम काढली तर लवकर तुम्हाला लगेच कळेल बरं याची रेडियस किती दिलेली आहे त्यांनी इथं चार्ज किती दिलेला आहे बरं क्यू म्हटला तरी चालेल कॅपिटल क्यू म्हटला तरी चालेल ठीक आहे ना तर क्यू इक्वल्स टू किती दिलेला आहे बरं 1 मायक्रोकुलम मायक्रो हा प्रेफिक्स आहे त्याची 10 ची सुटेबल पॉवर किती असते नाही -9 नॅनो असतं -6 हे बघा 1 × 10 ची पॉवर -6 बरं जिथं प्रेफिक्स असतील त्यांना कन्वर्ट करावं लागतं बरं का जर तुम्ही ही व्हॅल्यू टाकली अशी अशी उत्तर चुकणार आहे कारण हे 10⁻⁻6 साठी हे प्रेफिक्स यूज केलेलं हे कन्वर्ट करावंच लागतं बरोबर आहे कॅपिटल आर किती दिलेले आहे त्यांनी सांगा बरं 30 सेंटीमीटर याला सुद्धा तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे मीटरमध्ये 30 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर बरं 0.3 मीटर म्हणजे कितीने मल्टिप्लाय केलं आपण 10⁻⁻². आता पहिलं त्यांनी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी विचारलेली आहे किती डिस्टन्सवर बरं आर इक्वल्स टू किती ही रेडियस स्पिअरची दिली आहे का 30 सेंटीमीटर नाही ना
हा पण मग ही रेडियस नसेल ना, मग ही 10 सेंटीमीटर दिलेली आहे ना, ही कॅपिटल आर तुम्हाला 10 सेंटीमीटर दिलेली आहे. 0.1 समजलं का? बरं 0.1 मीटर म्हणजेच किती? 10 ची पॉवर आहे -1. बरं आर इक्वल्स टू 30 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला इथं कुठेतरी ती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायची पहिली, बरोबर आहे का? दुसरं आपल्याला काय करायचंय, ई ऑन द सरफेस काढायचंय. म्हणजे त्या ठिकाणी कॅपिटल आर काय टाकणार बरं? 10 सेंटीमीटर. म्हणजेच काय बरं? बरं हे 0.3 मीटर लिहू बरं का, आणि हे पण काय बरं 0.1 मीटर ई ह्या डिस्टन्सला. आणि थर्ड ई किती रे? ई आर इक्वल्स टू किती? आर डॅश लिहू. आर डॅश किती येते? 5 सेंटीमीटर. बरं हा 5 सेंटीमीटर आतमध्ये पॉईंट आहे का बाहेर आहे? सांगा बरं. हा आर डॅश इनसाइड द सरफेस ह्या पॉइंट. अरे इनसाइड द, ह्या जर 10 सेंटीमीटर आहे तर इथं कुठेतरी 5 सेंटीमीटर असेल की नाही, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याला एक इंटेन्सिटी इथं काढायची आहे आउटसाईड, एक इंटेन्सिटी ऑन द सरफेस काढायची आहे, बरोबर आहे, आणि एक कुठे इनसाइड आहे. म्हणजे ई इनसाइड काढायची आपल्याला. समजतं का? क्वेश्चन मार्क. मग आता आपल्याला तिघांचे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत की नाही? मग पहिला आपण यूज करणार फर्स्ट ई इक्वल्स टू 1/4πε0 क्यू अपॉन काय बरं? स्मॉल आर स्क्वेअर. आता लक्षात ठेवा नेहमी 1/4πε0 ची व्हॅल्यू काय घेणार रे? येस, लर्न करायची किती? येस 9 × 10⁹ हे एसआय युनिटमध्ये असतं. ओके समजलं? त्यानंतर दुसरा कोणता फॉर्म्युला वापरणार? ई इक्वल्स टू 1 ऑन द सरफेस 1/4πε0 क्यू अपॉन काय बरं? कॅपिटल आर स्क्वेअर. हा दुसरा फॉर्म्युला. आणि तिसरा फॉर्म्युला काय वापरणार सांगा? इनसाइड तर डायरेक्ट काय लिहू शकतो आपण? इनसाइड पॉइंट येतो म्हणजे ई काय लिहिणार बरं? इनसाइड पॉइंट लॅट डिस्टन्स स्मॉल हा आर डॅश 5 सेंटीमीटर 0 लिहिणार. समजलं का? मग आता हे सॉल्व करता का? करा बरं.
आलं पहिल्याचं उत्तर. सिंपल कॅल्क्युलेशन, इथं लॉग टेबलची गरज नाहीये. पहिलं उत्तर आलं का कोणाला? किती आलं? नाही ना. कोणाचं आलं का रे? आलं का? अरे आपल्याला न्यूमेरिकल पण सॉल्व करायचे असतात. हॅलो हॅलो, आपल्याला न्यूमेरिकल पण सॉल्व करायचे असतात. कर ना मग. अरे नाही ना, नंतर. टेन रेस टू 5 इज द करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. हे बघा, हे असं आलं. या पॉईंट 3ला तुम्ही असं लिहू शकतात, 3 × 10⁻⁻1. हे बघा, 9 × 10⁻9. क्यू किती बरं? 1 × 10⁻6. आणि R² 3 × 10⁻⁻1चा स्क्वेअर. बघा, 9 10⁻9, 1 × 10⁻6, 3चा स्क्वेअर 9, 10⁻1 म्हणजे -2, 9 9 कॅन्सल, 9 - 3 3, 3 + 2 किती? 5, 10⁻5 न्यूटन पर कुलम. हे पहिलं आन्सर आलं. दुसरं आलं का? 9 × 10⁵. बरोबर आहे दुसरं पण आन्सर. हे बघा, 1/4πε0 म्हणजे 9 × 10⁻9, 1 × 10⁻6. आणि R किती इथं? स्मॉल कॅपिटल R. बघा, 0.1 टाकू शकतात किंवा 10⁻⁻1. 10⁻⁻1 त्याचा स्क्वेअर 9, 10⁻9 × 10⁻6 अपॉन 10⁻2. मग -2ला तुम्ही कसं लिहू शकतात? बघा, 9 ॲज इट इज, 9 - 6 - 2, 10⁵ न्यूटन पर कुलम. आणि शेवटचं आन्सरचं 0च आहे. ओके, दिस इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द सरफेस.